Hello, all you beautiful people. Welcome back to my channel. I'm Sneha आणि आज मी करणार आहे अ नाईट टाइम रुटीन. सो वेलकम टू माय नाईट टाइम रुटीन. आज आहे सॅटर्डे नाईट आणि खूप चमचमीत काहीतरी खाण्याची इच्छा झाली. हेन्स आय एम मेकिंग दिस ब्युटिफुल वंडरफुल चपातीचा चिवडा जो खूप चटपटीत आणि छान लागतो खायला. आणि आय लाईक माय कांदा टू बी व्हेरी प्रिसाइज तो म्हणून खूप बारीक चिरते इकडे मी. आणि मला आठवत नाही मी लास्ट कधी खाल्लेला हा चिवडा, पण मला फार फार आवडतो. चहासोबत तो खूपच छान लागतो. थोडंसं हलकं खरपूस परतवायचं आणि जरा चपात्यांना हलकं कडक होऊ द्यायचं. खूप कुरकुरीत आणि छान लागतो. स्पेशली तुम्ही जर आदल्या दिवशीच्या चपात्या यूज करत असाल, किती सॅटिस्फाईंग वाटते ना ही कढई अशी इव्हॅपोरेट होताना. सो चला रेसिपी सांगते. थोडंसं तेल टाकायचंय. थोडं नाही हे जास्त झालं, पण इट्स ओके. चालतं. चपाती आहे. जिरा मोहरी टाकायची, थोडंसं हिंग. हिंग टाकल्यानंतर मस्तपैकी तडतडू द्यायचं आहे ह्याला आणि नंतर ठेचलेला लसूण घालायचा आहे. 3-4 पाकळ्या. तुम्हाला जेवढं आवडतं तेवढं लसूण घालू शकता. त्यात काही मोजमाप नाहीये. थोडासा कढीपत्ता घातलेला आहे मी इकडे आणि कांदा. छानपैकी परतवून घ्यायचा आहे. खरपूस भाजून झाल्यावरती कांदा छान कॅरमलाइज झाल्यानंतर त्याच्यावरती धने जिरे पूड घालायची आहे. थोडंसं मीठ, हळद आणि लाल तिखट सुद्धा ऍड करायचं आणि यामध्ये मी आता चपातीचा चिवडा ऍड करणार आहे. अजून जो छोटा छोटा बारीक बारीक तुकडे केले आहेत ते. मसाला विसरले होते म्हणून नंतर घातला. तुम्हाला जर हिरवी मिरची हवी असेल, आवडत असेल तर तुम्ही हिरवी मिरची घालू शकता. मला मसाला आवडतो म्हणून मी मसाला घातला आणि ह्याला छान परतवू द्यायचा. ह्याच्यामध्ये मी बाय द वे 2 चमचे तुपही घातलेलं. त्यात माझं हे चिंटू बाळ आलेलं आहे मध्ये मध्ये. तिला हे स्ट्रॉबेरी कापून देते. तिला स्ट्रॉबेरी फार आवडते आणि टचवूड फळं खाण्यासाठी नखरे नाही आहेत तिचे, पण कधी कधी खूप नखरे करते खाण्यासाठी. म्हणून जे आवडेल ते तिला खाऊ देते मी. पोटात गेल्याशी मतलब. इथे जरा स्ट्रॉबेरी स्वच्छ तिला धुवून देते, पण तिला ती किती इम्पेशंट होते. माझ्या आजूबाजूला येऊन बघते बघा कशी छोट्या छोट्या नजरेने. ओ माय गॉड. गाणं बोलता का? यम्मी यम्मी ओ माय स्ट्रॉबेरी. हो हो. आज घसाही फार दुखत होता. सो मी अधूनमधून एक हा काढा करते. जिरा धना आणि ओव्याचा. अ, जितका सिंपल आहे तितकाच खूप इफेक्टिव्ह पण आहे हा आणि खूप सारे बेनिफिट्स पण आहेत ह्याचे. अ, तुमच्या बॉडीतले टॉक्सिन्स बाहेर करतं, लिव्हर फंक्शन तुमचं बेटर करतं, तुमचं युरिन इन्फेक्शन असेल तर ते क्लिअर करतं. भरपूर फायदे आहेत ह्या काढ्याचे. तर कधीतरी नक्की ट्राय करा, तुम्हाला आवडेल आणि ह्याची टेस्ट पण खूप छान आहे. मला धनं थोडं जास्त आवडतं या काढ्यामध्ये, म्हणून धनं थोडं जास्त टाकते आणि जिरा आणि ओव्याचं प्रमाण थोडं कमी ठेवते. जोपर्यंत काढा उकळतोय तोपर्यंत आपण जेवून घेऊया. आणि बोलता बोलता काढाही उकळलेला आहे. हे बंद करून मी थोडंसं ह्याला रेस्ट होऊ देणार आहे, सो दॅट त्याचा पूर्ण अर्क उतरेल आणि नंतर थोडंसं हलकं थंड झाल्यावरती आपण पिणार आहोत. जास्त थंड नाही, वॉर्म असतानाच थोडंसं गरम, पण पिण्यासारखं गरम. सो इथे इरा माझ्याशी मस्ती करते आणि खूप यम्मी झाला आहे चिवडा आणि मी जस्ट एन्जॉय करते. आणि इथे आमची मस्ती चालू आहे. अशी डोकावून बघते ती कॅमेऱ्यामध्ये. तिला अशी मस्ती करायला माझ्यासोबत फार आवडते. माझं मस्तीखोर बाळ आहे. सो सुखाने 2 घास फटाफट खाऊन घेऊया आणि आज कामही भरपूर आहेत, सो तेही आटपूया. जेवण झाल्यानंतर भांडी आवरून घेतली जेवढी होती तेवढी. किचन एकदा क्लिअर झाल्यावरती जरा थोडंसं मनाला समाधान मिळतं आणि एक वेगळंच सॅटिस्फॅक्शन मिळतं. आणि छोटी मोठी कामं आटपल्यानंतर मी जरा निवांत काढा पीत बसले. पण माझं हे छोटंसं बाळ काय वळवळ करणं थांबवत नाही आणि गप्पा गोष्टी करत मस्ती करत थोडेफार कपडे पण होते, तेही धुवायला टाकले. आमच्या इराची खेळणी जगभर पसरलेली असतात, तर जिकडे मिळेल तिकडे ती खेळणी टाकत असते तिची. And this is my nighttime non-negotiable. So I like to apply lots of Vaseline on my lips.
रात्रीच्या वेळेस, कारण ओठ सकाळी उठून खूप छान हायड्रेटेड असतात. आणि हे नवीन सिरम मी इंट्रोड्यूस केलं आहे माझ्या स्किन केअर रुटीनमध्ये. हायफिनचं गोल्डन आवर सिरम आहे हे, आणि रिझल्ट थोडेफार दिसतात मला, बट आय स्टील नीड टू यूज इट टू गिव्ह यू अ बेटर रिव्ह्यू ऑफ इट. सो ते झाल्यानंतर छानसं मॉइश्चरायझरने लॉक इन करते पूर्ण फेस आणि गळा. आणि हे माझं नाईट टाईम रुटीन आहे, नाईट टाईम स्किन केअर रुटीन आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर निवांत मग माझ्या नामस्मरणात तल्लीन होते. इरा खेळत असते आजूबाजूला, पण माझं नामस्मरण चालू असतं. याने ओव्हर थिंकिंग होत नाही, चिडचिड होत नाही. दिवसभराचा जो काही थकवा आहे, मेंटल स्ट्रेस आहे, फिजिकल स्ट्रेस आहे, सगळा निघून जातो. माझ्या म्हणण्यावरती एकदा तरी एक 10 मिनिट्सचं किंवा 5 मिनिट्सचं सेशन करून बघा. जे कोणी आवडीचे तुमचे पप्पा असतील त्यांचं नाव घ्या, नामस्मरण करा रात्रीचं झोपताना. बघा किती शांत, निवांत झोप लागते आणि दुसरा दिवसही छान जातो.